वडेट्टीवार साहेबांनी एक धारावीच्या करता तुम्ही जागा देण्याकरता मुंबईच्या डम्पिंगच्या जागेचा 2200 कोटीचा टेंडर काढलं, कर्नाटकच्या कंपनीला दिलं, असे अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या। यामध्ये पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या कायद्याप्रमाणे मुंबईच्या सगळ्या डंप यार्डचं बायोमायनिंग करणं हे आता कंपल्सरी आहे। सगळीकडचा जो काही कचरा आहे या कचऱ्याचं बायोमायनिंग करून लँड रिक्लेम करणं हे मॅन्डेट आपल्याला मिळालं आहे। या ठिकाणी गोरोई, मुलुंड या सगळीकडे हे काम आता आपण सुरू केलेलं आहे। या संदर्भात महानगरपालिकेने बायोमायनिंगची 2440 कोटीची निविदा दिली आहे, 2200 नाही, ज्याच्यामध्ये बायोमायनिंग करायचं आहे, उत्खनन, वाहतूक आणि शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत। आणि यातनं जी जागा तयार होणार आहे ही जागा महानगरपालिका नाही, ही महानगरपालिका ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित करणार आहे, कारण राज्याच्या महसूल विभागाने त्यांना दिलेली ती जागा आहे, त्यामुळे ती कलेक्टरला परत येणार आहे। आणि यातली काही जागा ही महानगरपालिका वीज निर्मिती प्रकल्प आणि सीएनडी वेस्ट करता वापरणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की थोडी अतिरंजित अशा प्रकारची माहिती ही या ठिकाणी आलेली आहे।